विलेज एन कडनं मारा करण्यासाठी गोलंदाज षटक क्रमांक 1. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 सीमारक्षक आहेत, त्यामुळे बॅटिंग प्रिव्हिलेज षटक ज्याला म्हणता येईल. फलंदाजांसाठी पोषक असं हे खरं तर षटक आपल्याला पाहायला मिळेल, जिथे जास्तीत जास्त धावा काढण्याची संधी असते या फलंदाजांना. देऊया आपण दोन्ही टीमना शुभेच्छा. गुड लक टू बोथ द टीम्स. पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन आले. बॉलला मिडल केलं ऑन साईडला. अंतर्वर्तुळामध्ये शॉर्ट मिड विकेटमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल ती फक्त एकच धाव. धावसंख्येचं अकाउंट इथं ओपन झालंय. बिनबाद 1. वैभव पहिला बॉल शॉर्ट ऑफ अ गुड लेंथ होता. 1 मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली. रोहन आले स्ट्रायकिंग एंड वर. गॅप शॉट सिलेक्शन ना बॉलला फक्त ढकलून दिलंय. वीरेंद्र सेवॉक स्टाईल ना बॉल जर डीप बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये फिल्डर पाठमोरे धावतील तोवर धावा मिळतील 2. रोहन अकाउंट ओपन करेल स्वतःच. टीमला पोहोचवेल ते 3 या आकड्यावर. 3 फॉर नन. दुपारचं सत्र आहे. घड्याळामध्ये बरोबर 4:30 व्हायला आलेत. tenniscricket.in च्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 3-4 कॅमेराज आपल्याला पाहायला मिळत आहेत. हाफ ट्रॅकर बॉल कॅपिटलाइज करता आलं नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक. कदाचित फटका सजवण्याच्या पोझिशन मध्ये नव्हते फलंदाज, कारण कदाचित ओव्हरपिच बॉल एक्सपेक्ट करत होते. अशा परिस्थितीमध्ये लाईन मागे टप्पा मागे खेचलाय आणि बॉलची गती कमी केली, त्यामुळे बॉल बॅटवर अपेक्षित स्थळी बसला नाहीये. अजून एक धाव मिळेल. धावसंख्या 1-2-1 न 4 या आकड्यावर शांत आणि संयमी सुरुवात पाहायला मिळते. वैभव नेक्स्ट बॉल. जागा बनवली आहे आणि जागा बनवून बॉलची लाईन रीड केली. प्रॉपर मिडल केलंय. स्वीट साऊंड सांगत होता की हा चौकारच आहे. चार रणसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळतीये 8 या आकड्यावर. चांगली फलंदाजी मनोज घाडगे. हाही बॉल सुंदर चेंडूने तितक्याच चपलाईनं बॉलला अडवण्याचा प्रयत्न झाला, जिथे स्टॉप केले जरूर. धावा मात्र आपल्या टीमसाठी 2 सेव्ह केल्या. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे नामांकन जेव्हा असतं, जेव्हा तुम्ही पकडलेले झेल, तुम्ही वाचवलेल्या धावा आणि तुम्ही दिलेलं संपूर्ण समर्पण, ज्याला आपण म्हणतो क्रिकेटची कमिटमेंट, या सर्व काही गोष्टी गृहीत धरल्या जातात. त्याच्यामध्ये काही रनआउट असतील, काही धावा असतील वाचवलेल्या, काही झेल असतील आणि काही तुमचे प्रयत्न ज्यांना कधी अपयश कधी यशही आलं असेल. या सर्व गोष्टींची बेरीज जर का केली तर तुम्हाला मिळणार उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे बक्षीस. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. फिल्डिंगचं सेटअप चांगलं केलंय. इथे सुद्धा पुन्हा एकदा टॅप केलेला बॉल डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. किंबहुना ते कव्हर्समध्ये होते, डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पोहोचले, जिथे आपण पाहताय की धाव मिळेल ती फक्त 1. कुठेही घाई नाही, गडबड नाही, रिलॅक्स माइंड न, कारण महत्त्वाचा सामना आहे. जो जिंकेल तो जाईल थेट किमान एका बक्षिसाला पात्र ठरेल. आणि जेव्हा एका बक्षिसाला पात्र ठरणारी मॅच असते तेव्हा मात्र दोन्ही बाजूनं तितक्याच शर्तीचे प्रयत्न हे होत असतात. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 11. मॅच रफ अँड टफ होईल यात शंका नाहीये, परंतु ही मॅच रंगवण्यासाठी 11 धावा. 1-1 11 रन स्कोर बोर्ड पे. कोणी हिंदी भाषिक आहे का? कदाचित नसावा. 11 रन्स ऑन द बोर्ड.
षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर अजून एक मीडियम पेसर बॉलर प्रतीकचं थोडं प्रमोशन झाले. प्रतीकनं मगाशी तिसरं षटक हाताळलं होतं. प्रतीककडे गुणवत्ता चांगली आहे. प्रतीक इज वेल कॅपेबल टू बॉल फ्रंट लाईन बॉलिंग. अनुज इज ऑल सेट टू resume the another ground. I think he has some commitments post sunset. सूर्यास्तानंतर अनेक कमिटमेंट असतात. मग समालोचकाला क्रिकेटच्या कमिटमेंट असतात. समालोचक जर का तुम्ही नसाल, कॉलेजमध्ये जर का तुम्ही असाल, तर त्या कमिटमेंट वेगळ्या असतात. त्यांना आपण डेट म्हणतो. जसे आमचे 84 त्यांच्या चेहऱ्यावर स्मित असे आहे. त्यांना जायचं कुठेतरी, पण त्यांना बांधून ठेवले स्कोर बुकनं, कारण ते आमचे ऑफिशियल गुणलेखक आहेत. वाव, कट केला बॉलला. जिथे फिल्डरला कोणतीच संधी नाहीये, क्षेत्ररक्षकाला कोणतीच संधी नव्हती, मिळालेला हा स्क्वेअर पंचचा चौकार. लोअर फुलटॉस बॉल स्ट्रेट बॅट स्ट्रेटच खेळलेत. रुपेश चूक करणार नाहीये, त्यामुळे ही एकच धाव मिळेल. 1 रणसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळतीये 18 या आकड्यावर. करंजे पायटेवाडी या संघाला क्रिकेटचा एक चांगला इतिहास आहे, ज्यांच्या माध्यमातून एक गाव 11चं एक उत्तम आयोजन आणि नियोजन आपण सातत्यानं पाहिलंय. काहीतरी नवीन करण्यासाठी असलेली त्यांची धडपड आम्ही नेहमी पाहत असतो. जागेवरनं पोल हुक केला बॉल. बॉल हवेमध्ये झेल टिपला जाईल. करू आम्ही या क्षेत्ररक्षकाचं खूप कौतुक, कारण पाठमोरत धावून चेंडूवरची नजर, हातांची ओंजळ, बॉडीचा बॅलेन्स, या सर्व काही गोष्टी एकाच क्षणामध्ये मिनी मायक्रो सेकंदमध्ये करणं हे तितकं सोपं काम नाहीये. झेल इथं टिपला गेलाय आणि फलंदाज क्रमांक 1 मोठा धक्का. मनोज घाडगे हा आक्रमक फलंदाज बाद झालाय. प्रतीक बॉलिंग ट्रॅकवर असताना त्याला मिळालेलं एक यश मॅच मध्ये थोडा मोमेंटम कॅरी करतोय टीम कुडपन वॉरियर्स या टीमकडे. मैदानामध्ये नवीन फलंदाज कोण जातोय? नाव आहे इन ॲट नंबर 3 अमित घाडगे. स्ट्रायकिंग एंडवर असणार आहेत. षटक क्रमांक 2 बॉल शिल्लक असणार आहेत. अगदी आपण पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक असताना मागच्या मॅच मध्ये त्याचा फॉर्म, मागच्या मॅच मध्ये त्याची रिदम, मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीनं त्यानं खेळातलं प्रदर्शन केलं, अगदी तोच फॉर्म कॅरी करत असताना पाहायला मिळालं आपल्याला ॲक्शन रिप्ले मध्ये. अक्रॉस द लाईन आले, बॉलला मिडल केल्या, मागे शफल होऊन खेळलेत, जिथे आपण पाहिलं की अजून 4 धावा पहिल्याच बॉलवर अंकित होत असताना संघाची रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 1/22 या आकड्यावर. 22 क्षमस्व 1/22. खेळ क्रिकेटचा, खेळ गुणवान खेळाडूचा, खेळ प्रतिभावंत खेळाडूंचा. आज तसं पाहिलं गेलं तर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका संघटक, कांगोरीगड क्रिकेट क्लब कामथे विभाग कार्याध्यक्ष गाव बोरघर, मुंबई मंडल अध्यक्ष नामदेवजी पारडे यांचा मात्र नक्कीच जन्मदिवस आहे आणि त्यांना आपण जन्मदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देऊया. हा बॉल पुन्हा एकदा संयमानं हाताळलाय. अमितला ठाऊक आहे त्याची विकेट महत्वाची आहे. अमितला ठाऊक आहे त्याचं फॉर्ममध्ये येणं फार गरजेचं आहे. अमितला ठाऊक आहे की या मॅचमध्ये धावा काढणं आणि धावांचा एक चांगला टोटल म्हणजे एक चांगली धावसंख्या रचणं हे फार गरजेचं असणार आहे. त्यामुळे अमित विकेट राखून खेळणार आहे. म्हणतात ना की जब तक
बचेंगे तो और भी लढेंगे. अगदी त्याच रणनीतीनं पहिला काही चेंडूंना ते संयमानं हाताळतील, त्यानंतर मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न सुद्धा करतील. षटक क्रमांक आपण पाहतोय 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 1 बाद 23. 23 ऑन अ बोर्ड नाव. 23 रन्स ऑन अ बोर्ड. धावसंख्येला खर तर पुन्हा एकदा ऍक्सेलरेट करावं लागेल, धावांचा ओघ वाढवावा लागेल. पॉवर प्लेची षटकं संपली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर का आपण पाहिलं तर एक चांगला सन्मानजनक स्कोर उभा केलाय. गडी एकच बाद झालाय. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 12. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन हटवलंय. वी कॅन सी 5 बाउंड्री रायडर्स आर अ सेट आउटसाइड द 30 यार्ड सर्कल. पण पाहताय उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी 2 सीमारक्षक ऑफ साइडला आणि 3 ऑन साइडला. अनिकेत फिरकी पहिलाच बॉल स्ट्रेट बॅटनं खेळलेत. स्ट्रेट ग्रेट बॉल गेला सीमारेषा पलीकडे आलाय. हा अमित घाडगेचा पेटंट, त्याचं स्टाईल, त्याचा फ्लेअर आणि ही अदा दाखवणारा हा पहिला षटकार. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये मनोज पवार सर आपल्याला पाहायला मिळतील. युवा आहेत परंतु मोठं टॅलेंट आहे. क्रिकेटचा एक चांगला एक्सपिरियन्स, नियमांचं परिपूर्ण अभ्यास आहे. एज मागे हो, संकेतनं डाय मारायला पाहिजे होती. कदाचित हा पकडलाही असता. बरोबर ना गोलंदाज? कदाचित तेही सांगत असतील की डाय मारली असती तर कदाचित पकडलाही गेला असा. अनिकेत 6 वाईट डॉट. 2 चेंडू 6 धावा. टोटल स्कोर 30. अमित तयार आहे. हा बॉल फक्त फ्लिक केलाय. मग अशी याच गोष्टीची आपण चर्चा केली. क्रिकेटमध्ये खरं तर जिंकायचं म्हटलं ना की मग प्रत्येक एका चेंडूचं एक कॅल्क्युलेशन घेऊन मनामध्ये तुम्हाला उतरावा लागतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॅल्क्युलेशन. क्रिकेट आकड्यांचा खेळ आहे. एक आकडा मनामध्ये असणार आहे की कुठपर्यंत पोहोचो आणि तो आकडा जर का आला तर मग त्या धावा डिफेंड सुद्धा करता येतील. ओ चुकीची लाईन आणि लेंथ. बॉल गेला मागे, मागच्या बाजूला. 1 बाउन्स ओव्हर द डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन. मिळेल तो बॅटॉ रोहनला पहिला चौकार. ड्राईव्ह केला बॉल. बॉल हवेमध्ये. फिल्डर आहेत फक्त पाहत राहतील. आमच्या कॅमेरामॅनला सलामी देणारा आलाय उत्तुंग असा रोहनचं ताकद दाखवणारा, ताकदीचं प्रदर्शन करणारा षटकार. फलंदाजाच्या पट्ट्यात आलाय आणि हा चेंडू हा पट्ट्यात सोडणार नाहीये. सरळ फेकून दिलं समांतर रेषेमध्ये. डीप लॉंग ऑफ क्लिअर केले. स्ट्रेट लॉंग ऑफ मध्ये होता बॉल. 6 रणसंख्या पोहोचली तब्बल 41 वर. 84 फार चांगली खरं तर गुण संख्या लेखन ही भूमिका सांभाळतायत. ड्राईव्ह केलं बॉलला. चांगलं कमबॅक. गुड कमबॅक. गुड बॉलिंग एज वेल. परंतु क्षेत्ररक्षक काय करतायत? एक मिळेल दुसरीची धाव नाहीये. प्रयत्नही नाहीये. 1 न धावसंख्या पुढे जात असताना 42 या आकड्यावर षटक संपलं आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 बाद 42. पाणी मैदानामध्ये घेऊन जा.
आन विहंग दृश्य जय हनुमान क्रिकेट मंडळ निलजे हरिभजन पंडित मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण हे दृश्य आपण पाहताय. आकाशातून ड्रोन कॅमेऱ्याच्या नजरेतून टिपलेलं क्रिकेटचे मैदान म्हणजे जणू एखाद्या चित्रकारानं आपल्या ब्रशनं रंगवलेली ही अप्रतिम कलाकृती. वरून पाहता मैदानाचा वर्तुळ लंब वर्तुळ असा हा आकार एखाद्या हिरव्या मखमली गालिच्यासारखा आपल्याला भासताना पाहायला मिळतोय, ज्यावर सुसज्ज रेषा खेळाच्या नियमांचं प्रतीक म्हणून आपल्याला कोरलेल्या पाहायला मिळतील. मधोमध असलेला खरं हा खेळपट्टीचा तपकिरी पट्टा म्हणजेच 22 यार्डची ही विकेट या हरियाळीत उठून ठळक अक्षरात दिसतीये. मैदानावर खरं तर ज्या मैदानावर खेळाडूंच्या हालचाली जणू नृत्याच्या तालावर उमटणाऱ्या ते रेषाच आपल्याला भासत असतात. एकसारख्या भासणाऱ्या तरीही प्रत्येकाचे रंगधनू वेगवेगळे. ड्रोन व्ह्यू ज्याला आपण म्हणतो विहंग दृश्य स्क्रीनवर आपल्याला मगाशी पाहायला मिळालं. एकंदरीतच या क्रीडांगण आणि याच क्रीडांगणावर रंगतोय तो पोलादपूर तालुक्याचा क्रिकेटचा हा वैभव म्हणजेच सह्याद्री प्रीमियर लीग 2026. पोलादपूर तालुका म्हणजे निसर्ग सौंदर्य, पोलादपूर तालुका म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगा, पोलादपूर तालुका म्हणजे रायगड सह्याद्री म्हणजेच काय तर प्राचीन असा इतिहास. आज क्रिकेटची परंपरा जपतोय. हा फुल टॉस ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल छूमंतर सिक्सर. मग फलंदाज आहेत. विमान उडवणारा खेळाडू डील करतो षटकारांमध्ये. अजून एक फटका ऑफ ड्राईव्हचा. फिल्डर आहेत का, जज करतील का, तर हो इथे जज केले. आणि फलंदाज क्रमांक 2 चौथ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर जसे प्रतीक आले प्रतीकनं मिळवून दिली आहे अजून एक विकेट. आणि धावसंख्येचं जर का आलेख पाहिला तर मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल ते आता 2 बाद बॅटिंग करणारी टीम करंजे पायटेवाडी 2 बाद 48. नेक्स्ट बॉल हा ट्रॅकर कट केलाय. स्क्वेअर कटचा फटका, परफेक्ट मिडल झाला बॉल. गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्यूट केलंय अँड परफेक्शन ऑफ बॅटर कल्पेश आपल्याला पाहायला मिळाला. गेट्स ऑफ द मार्क विथ 4. 4 न टोटल स्कोर. 50 क्रॉस करेल. 52 या आकड्यावर. 52 ऑन अ बोर्ड. सरपंचांनी बॅटिंग टीमकडनं रिव्ह्यू आलाय वाईट साठी. पंचांनी डॉट डिक्लेअर केलाय. And it's a fair ball. इथे सुद्धा आपण पाहिला बॉलला हलका टच केलं, फक्त दिशा दिली. एक मिळाली. दुसरीचा प्रयत्न. 2 मिळतील. एक्स्ट्रा काही मिळणार आहेत. मागे कुणी नाहीये. लॉंग चेस्ट टू द फील्ड. बॉल जाईल सीमा रेषा लगत. अजून काही धावा सुद्धा ऍड होणार आहेत.
पाहूया आपण एकूण टोटल किती मिळाल्या. टोटल 3 मिळाल्या. कदाचित 4ही झाल्या असत्या, पण 3 या धावसंख्येवर थोडं समाधान मानावं लागतंय. या धावा मात्र नक्कीच आपण पाहिल्या तर बॅटिंग टीम च्या अकाउंटमध्ये ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. रणसंख्या झाली ती 55. 4 षटकं आपण पाहिली. 4 षटकांच्या अखेरीस जवळजवळ 11 नव्हे तर जवळजवळ 13.5च्या सरसरीनं धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये. एकूण आज आपण या स्पर्धेबद्दल चर्चा करत असताना सातत्यानं या गोष्टीची आपण चर्चा केली आहे की एखादी अशी स्पर्धा असते की त्या स्पर्धेनंतर आपण सीझनला निरोप देत असतो, पूर्णविराम घेत असतो आणि तशा प्रकारेच आपण काही चर्चा या स्पर्धेबद्दल करतोय. एकंदरीतच आपण मुंबई ही सर्वांना सुपरिचित आहे, त्यामुळे एक गोष्ट आवर्जून आम्ही सांगू. शेवटचं षटक आहे. बॉलिंग ट्रॅकवर वैभव P2 मध्ये आलेत. पहिलाच बॉल स्क्वेअर कटचा फटका. शुभमन गिलचे आठवण करून देणारी ही शैली ॲक्शन रिप्लेमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. एक्झॅक्टली अशाच पद्धतीनं ही बॅटिंग हाताळत असताना बॅटा आपण पाहते कल्पेशनं चौकारानं सुरुवात केली, त्यानंतर एक बॉल डॉट आला, त्यानंतर एक ट्रिपल आली, त्यानंतर ही एक धाव आपल्याला पाहायला मिळतीये. आता मात्र षटक क्रमांक सुरू आहे ते 5वं आणि 5व्या षटकामध्ये मी म्हणेन थोडं ॲक्सेलरेट करतील फलंदाज अमित घाटगे. बॅट त्यांची थोडी शांत आहे. आक्रमण यस इट इज आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण झालं आणि आलेला हा बेधुंद बेखौफ फुल पॉवरफुल षटकार. थँक्यू. षटकार आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती पोहोचली आहे सन्मानजनक स्कोरकडे वाटचाल आहे. 62 ऑन अ बोर्ड. पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडं शांत राहिले, त्यानंतर आता आक्रमण केले. गोलंदाज सांगतोय की एक्झॅक्टली आता कुठे डिलिव्हर करायचा बॉल. इथे सुद्धा प्रॉपर मिडल खेळलंय का? मिडल तर खेळलंय, परंतु इथे कॅच मात्र नक्कीच पाहिला तर एक्झॅक्टली तिथे काय घडलं आपण पाहूया. पंच सुद्धा मग नक्कीच तिकडे पाहत आहेत. क्षेत्ररक्षकाकडनं चूक झाले का की सेलिब्रेशन करताना बॉल मागे गेलाय, या काही गोष्टींची पाहणी करतील आणि पाहूया एक्झॅक्टली आपल्याला काय पाहायला मिळेल.
चला नवीन रेफरी मैदानामध्ये गेलेत नव्या वेशभूषेत वर्ल्ड वेस्टर्न फेडरेशन त्या अगोदर होतं वर्ल्ड वेस्टर्न एंटरटेनमेंट ज्याला आपण म्हणतो ढुशुम ढुशुम. पाहूया आपण पंच काय निर्णय देतील त्यानंतर त्या निर्णयाला सन्मान हा द्यावा लागेल कारण स्क्रीनवर त्यांनी पाहिलंय मैदानामध्ये ते शहानिशा करतायत पाहणी करतायत पुन्हा एकदा चर्चा करतायत आणि एक ट्रान्सपरंट डिसिजन लगेचच दिला जाईल. एका बाजूला प्रसाद सहस्त्रबुद्धे सर एका बाजूला आपण पवार सर पाहता आणि त्यांच्या समवेत सुभाष पाटील सर पाहायला मिळत आहेत. एसपी पॅनलचे हे तीनही खरं तर पंच आणि एसपी पॅनल स्वतः सुभाष पाटील पॅनल नाही नक्कीच कल्याण डोंबिवलीच्या विविध स्पर्धांमध्ये सातत्यानं पसंतीस उतरलेले आमचे तीनही पंच एक्झॅक्टली लगेचच निर्णय देतील बघा आता. इट्स OUT आउट. फलंदाज बाद झालेत अमित घाडगे. खर तर झेल टिपला त्यानंतर चेंडू सोबत ते खर तर व्हिडिओ गेम खेळत होते असं आम्हाला नजरेत आलं. एका हातातनं दुसऱ्या हातातनं या हातात इथून तिकडे तिकडून इकडे इकडून तिकडे आणि त्यानंतर नक्कीच आपण जर का पाहिलं तर नक्कीच असं दृश्य आपण येस पंच चेंडू किती झालेत ओके चेंडू झाले त्या षटकामधले 3 1 6 आणि विकेट. अमित घाडगेची विकेट फार मी म्हणेल व्हॅल्युएबल होती. अमित घाडगे एक असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही क्षणी मॅचचं चित्र पलटवून लावणारी क्षमता होती त्यांच्याकडे परंतु आता तो बाद झालाय थोडंसं दडपण आले त्या नवीन आलेल्या फलंदाजाकडे. नाव आहे गणेश. गोलंदाज मी पाहतोय ज्या गोलंदाजानं आतापर्यंतच्या प्रवासामध्ये चांगली गोलंदाजी हाताळली आहे. पहिल्या षटकामध्ये 11 दुसऱ्या षटकामध्ये एक षटकार खाऊन सुद्धा फक्त 7च धावा दिलेल्या आहेत. ऑल ओव्हर फुलटॉस बॉल प्रॉपर मिडल करता आलं नाहीये कॅपिटलाइज नाही करता आलं. अतिरिक्त ताकद वापरण्याचा प्रयत्न झाला. सातत्यानं आपण ही गोष्ट पाहिली आहे की जेव्हा लोअर फुलटॉस बॉल येतात ताकद वापरण्याच्या प्रयत्नामध्ये टायमिंग थोडं चुकलं जातं. आलेला हा फक्त 1 धावेचा फटका धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे ती 5वं षटक प्रगतीपथावर असताना 63 या आकड्यावर 63. या 2 फलंदाजांना शेवटपर्यंत टिकून राहावं लागेल. या 2 फलंदाजांना अंतिमच्या टप्प्यापर्यंत मी म्हणेन थोडी पार्टनरशिप बिल्ड करून खेळावं लागेल. एका बाजूला आपण पाहताय कल्पेश त्याच्या सोबतीनं जोडला गेलाय तो गणेश. ऑफ ड्राईव्हचा फटका ऑन द राईज खेळले झेल टिपलाय वाह सुपर रुपेश चिकने आणि तो झेल सोडणार नाहीये. वन ऑफ द या फलंदाजी क्रममधला हा शेवटचा फलंदाज असावा. विजय आलेत स्ट्रायकिंग एंडवर. गोलंदाज वैभव पाहायला मिळतंय. पहिल्याच बॉलवर लायसन्स होतं जणू काही. कॅप्टनने सांगितले तुझा आतमध्ये फक्त तुला तोडफोडच करायचं आहे जितका धावा येते तितक्या आपल्या. डॉट गेला बॉल हरकत नाही पण षटकार आपल्याला पाहिजेत धावा पाहिजेत. धावा आल्या की मार्जिन सेट होईल. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. 22 यार्डची ही पिच अजूनही शांत आहे.
पण आज पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये वादळ उठणार हे नक्की. सूर्य साक्षीला आहे, कारण दुपारचं सत्र आहे. संध्याकाळ अर्थातच आपण थोडं संध्याकाळच्या सत्रामध्ये प्राचारण करतोय आणि पहिल्या चेंडूपासून थोडासा संयम आपण या मॅचमध्ये पाहिला. त्यामुळे पहिले दोन सलामीचे फलंदाज ज्यांना आपण खेळताना पाहिलं, मनोज आणि रोहन, दोन्ही फलंदाजांना काही धावा अंकित केल्या. अगदी आपण जर का पाहिलं तर मनोजने फक्त 9 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. रोहननं खेळ चांगला केला, तिथे षटकार चौकार आले, 25 धावा त्याच्या बॅटमधनं आपण हायएस्ट पाहिला या इनिंगमध्ये. त्यानंतर अमित घाडगे आपल्याला पाहायला मिळाले, संघाचे महत्त्वाचे शिल्लेदार, मिस्टर कन्सिस्टंट. आणि मागच्या मॅचमध्ये जर का आपण पाहिलं तर त्यांचं अर्धशतक सुद्धा हुकलं होतं. या मॅचमध्ये 18 धावांचं त्यांचं छोटं कॉन्ट्रीब्युशन राहिलं. कल्पेशनं 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. आता गणेश आणि विजय असे दोन फलंदाज मैदानामध्ये तग धरून उभे आहेत. पहिला डाव आहे, त्याच्यामुळे पहिला डाव म्हणजे सामन्याचा टोन सेट करणारा क्षण. इथे फक्त धावा नाही तर दबदबा निर्माण करायचा असतो. प्रत्येक चेंडू एक वेगळ्या रणनीतीचा भाग असतो. त्यामुळे खेळ तुम्हाला चांगला खेळून एक वेगळी रणनीती आखून चांगला स्टँडर्ड खेळ दाखवावा लागेल. बॉल हवेमध्ये राहिलाय, मी घेतोय हे त्यांनी सांगितलं. कॅच हातातनं निसटलाय. मग अशी या गोष्टीची चर्चा झाली, अनुज मोरे सरांनी याच गोष्टीची चर्चा केली. जेव्हा हवेतला चेंडू तुमच्या हातांवर किंबहुना हातांच्या बोटांवर अदलतो तेव्हा तुम्हाला तो झेल टिपायलाच हवा असतो. टायमिंग थोडं चुकलं गेलं. धावा मिळाल्या 2 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 65 60 68 धावा. येस 68. ऑफसाईडचा बॉल ऑन साईडला नेण्याचा प्रयत्न आणि काय कमालीचा चौकार आलाय. जणू काय हार्दिक पांड्या मैदानामध्ये उतरलाय की काय. आणि अक्रॉस द लाईनचं क्रिकेट 40+ किंबहुना सिनियर खेळाडूंना जर का तुम्ही विचारता तर ते खराब क्रिकेट म्हणलं जातं. परंतु मॉडर्न टेनिस क्रिकेटमध्ये या धाडसी जेन अल्फा जेनझीजला तुम्ही जर का विचाराल तर मात्र ते सांगतील की मला हेच आवडते, हे मला पसंत आहे. ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला. जिथे क्षेत्ररक्षक होते त्याला चॅलेंज करून बॉल गेला. सीमा रेषेच्या पलीकडे मिळालेला हा चौकार. मागचे 2 चेंडू 7 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. उर्वरित आता या इनिंग मधील अजूनही 4 चेंडू शिल्लक असणार आहेत. इनिंग कुठपर्यंत सेटल होईल. हार्ड बॉल आणि हार्ड इंटेंट दोन फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय करंजे पायटेवाडी या टीमला. मनोज घाडगे जर का आता मॅचमध्ये असते तर चित्र वेगळं दिसतं असं. किंबहुना अमित घाडगे जर का मॅचमध्ये असते तर चित्र वेगळं दिसलं असतं. किंबहुना कल्पेश जर का मैदानामध्ये अजूनही असता तर मात्र चित्र अजूनही काही वेगळं दिसलं असतं. परंतु आता खरं तर एकेरी दुहेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागतं. अजून एक फटका तर चांगला आहे परंतु एक किसिवा बिलकुल ऑल कुछ नाही. 4 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचे 2 अंतिमचे चेंडू शिल्लक असणार आहेत आणि इथे आम्ही आमचा शेवटचा टर्न आणि आजच्या दिवसाला मात्र आम्ही पूर्णविराम देतोय. पुन्हा एकदा सह्याद्री आणि सह्याद्रीचं प्रेम आमच्यावर नेहमीच राहिलंय. स्पेशली अमित दादा, आशिष दादांचं प्रेम राहिलंय, विकासजी हुतेकर त्यांचंही प्रेम राहिलंय. प्रत्येकानं नेहमीच आमच्या आवाजाला पसंती दिली आहे आणि आता इथे षटकाराला पसंती दिली आहे. ज्या पद्धतीने बॉलला उचलला तिथे पाहिलंही नाही, इतका आत्मविश्वास झळकत होता, क्लास झलकला या फटक्यामध्ये. बॅटॉ आपल्याला पाहायला मिळालाय तो गणेश. शेवटचा बॉल आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती आतापर्यंतच्या प्रवासामध्ये पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न होत असताना 81. बघता बघता करण सर 81 धावा झाल्या बघा. धावांचा ओघ या मैदानामध्ये. आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे. पाटा विकेट ज्याला आपण म्हणतो, स्पोर्टी विकेट आहे. फलंदाजांसाठी नंदनवन आहे. बॉल अगदी आपण पाहतो बॅटच्या समोर येतोय, तुम्हाला फक्त टाइम करायचा आहे. मैदान सुद्धा फार तितकं मोठं नाहीये. उजव्या हाताच्या फलंदाजाला एका बाजूला आपण जर का पाहिलं तर डीप काऊ करणं थोडं मोठं आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हर थोडं मोठं आहे. किंबहुना शेवटचा बॉल टार्गेट सेट होईल. किती मिळतील? 1 2 3 4 6 की विकेट. असा हा टेनिस बॉल क्रिकेट आणि विकेट.
कॉमेंटेटर्सचा आपण नक्कीच विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर करणार आहोत. हालो हालो चेक हालो चेक. चला प्रथमतः आपण नक्कीच विशेष सन्मान करणार आहोत. हालो विशेष सन्मान आपण नक्कीच मुख्य व्यासपीठावरती करतोय, ज्याने आज जसा आवाज तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळाला. प्रथमतः नक्कीच इथे मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय सन्मान्य अशोकजी जाधव साहेब, आपण या आपल्या शुभाचे नक्कीच दोन्ही ऑफिशियल कॉमेंटेटर्सचा आपण सन्मान करतोय. ज्या आवाजाची जादू अखंड महाराष्ट्रभर तुम्हाला ऐकायला मिळते आणि या प्रत्येक प्रेक्षक प्रत्येक खेळाडू जे मोटिवेट होत असतं असे ऑफिशियल कॉमेंटेटर आणि महाराष्ट्रभरामध्ये अगदी कमी वयामध्ये ज्या नावाची चर्चा राहिली आहे आणि अखंड महाराष्ट्रभर रतनबुवा फेम आमचे आवाज कल्याण डोंबिवलीचा आवाज हेडूतने गावचा अर्थातच करण कलान यांचा मान सन्मान इथे नक्कीच केला जातोय. एक मॅजिकल व्हॉइस आहे, नेहमीच सातत्याने प्रत्येक प्रेक्षकांना प्रत्येक खेळाडूला मोटिवेट करण्याचं ते काम करत असतात. थँक्यू सो मच के कल्याण डोंबिवलीचा एक बुलंद आवाज नेहमी सातत्याने चर्चा राहिली आहे. एक महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध स्पर्धा रतनबुवा स्मृती चषक, त्याच्यामध्ये देखील त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो आणि महाराष्ट्रामध्ये अगदी कमी वयामध्ये ज्या नावाची चर्चा राहिली आहे समालोचनमध्ये असे व्यक्तिमत्व आमचे के अगदी जवळचे मित्र आणि त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच, धन्यवाद के. आणि तदनंतर ज्यांचा आवाज आज तुम्हाला ऐकायला मिळाला नेहमीच एक वेगळं खऱ्या अर्थानं नक्कीच बॉन्डिंग सह्याद्री क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा होत असतात, नवी मुंबई असू दे मुंबई असू दे, सातत्याने या आवाजाची देखील चर्चा राहिली आहे आणि अत्यंत टॅलेंटेड समालोचक अगदी नेहमीच सातत्याने आपल्या आवाजाने प्रत्येक प्रेक्षकाला मुक्त करणारा असं हे ऑफिशियल समालोचक नितेशजी बोईर व्हॉइस ऑफ नवी मुंबई यांचा मान सन्मान इथं नक्कीच केला जातोय. वायसा पुलकेची शाल आणि त्या सन्मान प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा नक्कीच केला जातोय. थँक्यू सो मच नितेशजी बोईर सर आणि के अर्थात करण कलान सर, थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या दिशेने ऑन गोईंग मॅचला आपण सुरुवात करतोय आणि पुन्हा एकदा दोन्ही कॉमेंटेटर्सचा आम्ही आभार व्यक्त करतोय की आमच्या समय त्या स्पर्धेमध्ये आणि सीझन 4 मध्ये जोडले गेलात. थँक्यू सो मच. रोहित माळी थोडस कॅमेरामॅन. हॅलो चेक. यस रोहित, थोडंसं लक्ष द्यायचं आहे मॅच वरती. कॅमेरामॅन प्लीज लक्ष ठेवा, विनंती आहे कारण की महत्वाची मॅच आहे. आई जन्नी माता चरई हा संघ सुपर 5 मध्ये पोहोचलेला आहे. आज पाहूयात एका बाजूला टीम खेळते ती
करंजे पायटेवाडी आणि दुसऱ्या बाजूला कुडपण वॉरियर्स. त्यांच्या समोर आता टार्गेट आहे या मॅच मध्ये 82 धावांचं. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. रुपेशच्या सोबतीला अखिलेश. ही ओपनिंग पेअर फार महत्वपूर्ण असेल. थँक्यू अनुजजी मोरे ज्यांनी या स्पर्धेचा 2 दिवसांमध्ये आम्हाला साथ दिली आणि उद्याही त्यांचा आवाज तुम्हाला जरूर ऐकायला मिळणार आहे. आज नितेश भोईर सर व्हॉइस ऑफ करावे नवी मुंबई खास करून पहिल्या पर्वापासून आणि या सह्याद्री असोसिएशनचं ज्यांच्यावरती खऱ्या अर्थानं प्रेम राहिलेलं आहे. थँक्स टू ऑल मेंबर्स सह्याद्री प्रीमियर लीग, कारण त्यांच्या अथक परिश्रमातून हे चौथ्या पर्वामध्ये या स्पर्धेची व्याप्ती आपण बघितलेली आहे. डे 2 क्वालिफायर 2 ला आपण सुरुवात करतोय. सेकंड सेशन टार्गेट 82 ठीक आपण पाहत आहोत. पाच वाजून 7 मिनिटांनी सुरुवात झाली आणि बॉल कव्हर्सला आता आतमध्ये ढकलला आणि शेवटी अखेर अंपायरचा सिग्नल. पहिलाच बॉल चौकार. चौकार पहिल्याच बॉलवरती अखिलेश बॅटमधून जे अखिलेशने आज 73 नॉट आउट बनवलं होतं. देन 40च्या जवळपास देखील रिवर्स अटेम्प्ट कव्हर्सला आता बॉल चाललाय. 3 फिल्डर आहे, 1 बॉल आहे, बाउंड्री लाईन जवळपास आणि तो गेलाय सीमा पार. चौकार. दोन्ही बॉल सीमारेषेच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. गणेश पहिल्या षटकामध्ये 82चा चेस आहे आणि अखिलेशने आजच्या दिवसामध्ये दाखवून दिलेला तो मॅच विनर आहे. चिपकू बॅटर आहे. स्टार्ट करून शेवटपर्यंत कसं खेळायचं आहे त्याला माहिती आहे, त्यामुळे त्याचे विकेट फार महत्वपूर्ण असेल. फुल लाईन बॉल बॅटचा फ्लो थांबवलाय, डाऊन द लेग टाकलाय मुद्दामून आणि हा जो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय अंपायरने डॉट दिला. बॅटिंग साइडने अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केला. रिव्ह्यू. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. दोन्ही क्रीज ओपन होतात जेव्हा बॅटर रिव्हर्स होतो, त्यामुळे त्या गोष्टीचं देखील भान बॅटर्सला ठेवायचंच आहे. पूर्वीचं क्रिकेट थोडंसं वेगळं होतं, तेव्हा फक्त एकच क्रीज ओपन व्हायची. स्टेप आउट बट लॉंग ऑन द फिल्डर आहे. अखिलेशची विकेट धोक्यात. श्वास रोखला आणि विकेट येते. फलंदाज बाद. मोठा धक्का. आणि नवीन बॅटर आलेले आहेत मैदानाचा आत. अनिकेत. मागच्या सामन्यामध्ये अनिकेत आणि अखिलेशने चांगली बॅटिंग केली होती. बॅक ऑफ लेंथ होता, पुल करायला गेले. बॅटवरती मिडल झाला नाही बॉल. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर होते.
शॉर्ट बॉल पोल तर केला, मिस टायमिंग, शॉर्ट स्क्वेअर लेग, फिल्डर पोहोचलाच होता, कॅच ड्रॉप झाली आहे. चान्स आता योधी अखिलेश सोबत अनिकेतच्या विकेटची मात्र त्याला मिळते जीवनदान. 2 धावांसोबत पहिल्या षटकाचा खेळ संपला. 10 for 1 कुडपण वॉरियर्स. षटक पहिलं संपलं 10 धावा धावफलकावरती आणि त्यामध्ये एक विकेट देखील पाहायला मिळते. सो आता रुपेशचा रोल मोठा झाला आहे मॅचमध्ये. अखिलेशच्या विकेट नंतर तुम्हाला पार्टनरशिप करायची, 82चा चेस आहे म्हणजे अजूनही बनवायचं तुम्हाला 72 धावा 30 बॉलमध्ये. सेकंड ओव्हर रोहन कोलात बॉल, बॉल इज बॅक, अडवलाय फॉलो थ्रो मध्ये, डॉट येतोय. पहिला 2 बॉलने 2 बॉल 2 चौकारांनी स्टार्ट भेटून मात्र इकडे मागच्या आपण ओव्हरऑल 5 बॉलचा विचार केला तर 5 बॉलमध्ये धावा फक्त 2च आलेल्या आहेत आणि अखिलेशची विकेट देखील आली आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये 8 धावा आल्या होत्या. राऊंड द विकेटने बॉलर येत आहेत. सो इकडे जरूर अंपायर त्यांना देखील सूचना करत आहेत. पुढचा बॉल पॉवर प्ले, वाऱ्याचा वेग आहे, अटॅक करावा लागेल. हवे त्या बॉल शॉर्ट स्क्वेअर लेग आता है, शॉर्ट स्क्वेअर लेग आता है, ओहो कॅच ड्रॉप. स्ट्रायकिंग एंडला थ्रो थोडा उशिराने केलाय, प्रेशर दिसले मॅचचं. शॉर्ट स्क्वेअर लेगला यंगस्टर आहेत, चूक झालेली तिकडे. प्रेशर तुम्हाला हँडल करावा लागेल आणि बॉल हातात जर पडला म्हणजे कॅच तुमची होती. व्यवस्थित हाताची ओंजळ त्याने मांडली होती, कॅच ड्रॉप झाली. धावा अर्थातच 2 आल्या रुपेशला जीवनदान आणि 2 धावांसोबत स्कोर सध्या आपण पाहतो 12-12. या छोट्या चुका नाही आहेत. जेव्हा ही मॅच पुढे जाईल, मोठी होईल, रन जशा बनत जातील तेव्हा तुम्हाला समजणार आहे ती कॅच किती इम्पॉर्टंट होती. पुढचा बॉल रोहन कॉम्बॉक्स एंड राउंड विकेट अक्रॉस द लाईन, उचललाय काऊ कॉर्नर, फील्ड डीप मध्ये. आता ही संधी आहे आणि यावेळेला चांगली कॅच, फलंदाज बाद. Twelve for 2. चला चला अंपायर. षटक दुसरं प्रगतीपथावर आहे. चांगली बॉलिंग करत आहेत गोलंदाज रोहन. विकेट आलेली आहे.
हवेत खेळलेत पॉइंटच्या वरतून बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला मोठी गॅप आणि बॉल सीमा पार चौकार. चौकार आलाय 4 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय तो 16. मॅच इकडूनही होऊ शकते कारण 82 धावा हा जो स्कोर आहे तो तितकाही मोठा नाहीये पण त्या पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करावी लागणार आहे कारण रोहनने जी बॉलिंग केली विकेट आलेली अखिलेशच्या विकेटने तो इम्पॅक्ट आपल्याला धावा फलकावरती पाहायला मिळतोय. अनिकेत अजूनही उभा ऑफ स्ट्राईक 16 for 2. 2 बॉल बाकी आहेत. पॉवर प्ले स्क्वेअर कट जबरदस्त फटका आणि थेट बॉल चाललाय कबा पॉइंटला चौकार. धावांसोबत धावा फलकावरती आपण पाहतोय 20 धावा. यात चौकारांची गरज आहे. चौकार येत राहिले मॅच ऑन असेल. धावांचा वेग असला तर समोरची टीम देखील थोडंसं अंडर प्रेशर येईल आणि जेव्हा बॉल असला तसं वाटेल की या मॅचमध्ये बॅटर्स आपल्यावरती हावी ठरत आहेत तेव्हा खऱ्या अर्थाने मॅचमध्ये कुडपन वॉरियर्स अधिराज्य गाजवू शकते. ऑप्शन हलका बाहेरचा बॉल डीप कव्हरला फिल्डर सेट केला होता तो येतो आत. डबलला चान्स थोडी रिस्की असेल त्यामुळे बॅटरी थांबले. सिंगल सोबत 2 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्ले एंड विकेट 2 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 21 बॉल बाकी त्या मॅच मधले अजूनही 24 आणि 24 बॉल मध्ये कुडपन वॉरियर्सला बनवायच्या 61 धावा 15.25 च्या रिक्वायर्ड रन रेटने. षटक संपन्न 2 आणि टोटल स्कोर सध्या 21 ला 2. अजून या मॅच मध्ये 61 धावांची गरज आहे. 15.50 ची सरासरी गाठायची आहे. वेळेकडे फक्त लक्ष असू द्या प्लीज. 12 मिनिटं तुम्ही घेतलेले 2 ओव्हरसाठी फिल्डिंग साइड. पहिला बॉल बॅक ऑफ लेंथ ऑर्थोडॉक्स डबल माइंड थोडेसे कारण रिक्स कमी घ्यायची होती त्यामुळे बॉलला खाली आपटण्याचा प्रयत्न होता तो. तर हवेत खेळायचं असतं तर कदाचित बॅटचा चेहरा उघडला असता त्यांनी. मात्र इकडे येतोय तो डॉट बॉल. हे जे डॉट बॉल आहे ते टोचणार आहेत कारण 82 तुम्हाला चेस करायचं आहे. जितके डॉट बॉल रिक्वायर्ड 100 तितकंच वाढत जाणार आहे. थर्ड ओव्हर वन्स अगेन गणेश. इकडे पडल्यानंतर बॉल हलका बाहेर गेला. बॅटरला थोडी दुखापत जाणवते. आशा करतोय की कोणती त्यांना गंभीर दुखापत नसेल. बॅक ऑफ लेंथ अँड देन लेंथ बॉल तो देखील आपण बघितला. पुल करायला गेले होते मात्र संपर्क हवा तसा झाला नाही. 81 बनवल्यात फर्स्ट सेशन मध्ये पायटेवाडी करंजेने आणि इकडे कुडपन वॉरियर्स सध्या 21 2.2 वर कंप्लीट. वेग चांगला आहे. जबरदस्त होता वेग मात्र लाईन खराब. डाऊन द लेग वाईडनेस स्कोर पुढे 22 नेल्सन फिगर 22 for 2 2.2 ओव्हर कंप्लीट. 22 बॉलचा खेळ देखील बाकी आणि 60 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. पर ओव्हर 15 बनवायच्यात. मिनिमम 2 मोठे फटके कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला खेचावे लागतील या क्षणाला. आणि ऑन स्ट्राईक
इथे फिरून खेळलाय, बॅकवर्ड स्क्वेअरले गात आहेत, फील्डर जज करतायत, वेल जज बट कॅच ड्रॉप. बॅटमधून आलेत. ऑन साइडला फ्लिक केलाय, बॉल मिस टायमिंग, इकडे हवेत आहे, स्क्वेअर लेगचा फिल्डर आत आला आणि डाईव्ह मारली होती बट कॅच ड्रॉप झाली आहे. एफर्ट जबरदस्त आहेत. थोडे वेगाने अगोदर धावले असते तर डाईव्हची गरज नव्हती, पण त्यांना समजलं येस, आणि ते सांगत देखील आहेत. वाऱ्याचा जो प्रवाह आहे तो पश्चिमेकडून पूर्वेला आहे, त्यामुळे जज करत असताना थोडंसं इकडे हार्ड गेलं होतं फिल्डरला. मात्र ह्या ज्या कॅचेस आहेत ह्या हाफ चान्सेस तुम्हाला कन्वर्ट कराव्या लागणार आहेत. आणि आता समोरची टीम कुडपन वॉरियर्स कन्वर्ट करेल या मॅचला विजयामध्ये. नाव आहे 26-26. बॉल षटकातील बाकी आहेत अजूनही 2. पुढचा बॉल आता हवेत आहे, लॉंग ऑन ने सोडली कॅच. शाबास. आता कॅप्टन अजून काय करतील. स्ट्रायकिंग इनला अपील होती रनआउट साठी. थोडे नाराज आहेत अमित गाडगे देखील, जे सिनियर प्लेअर आहेत त्या संघाचे, माहिती आहे त्यांना कॅचेस तुम्ही सोडू शकत नाही. आताची तर कॅच अगदी हातात होती. 6वा झेल सुटलेला आहे पहा. 17 बॉल टाकलेत पण 6वी कॅच इकडे ड्रॉप झालेली आहे. पॅव्हलियन खुश असेल पण त्यांना देखील एक गोष्टीची खंत वाटत असेल की मोठे फटके येत नाहीयेत. जरी 6 जीवनदान आपल्या बॅटर्सला भेटली तरी धावा हव्यात अशा नाहीयेत, कारण फक्त स्कोर 28 आहे आणि अजून या मॅच मध्ये 19 बॉल 54 धावांची गरज आहे. खास करून जे पुढचं षटक आहे ते वाऱ्यासोबतच आहे, 4थं आणि 6वं. डाऊन दी ग्राउंड खेळलेत, लॉंग ऑफच्या वरतून सीमा पार षटकार. थर्टी 4 for 2. 34ला 2 बॉल बाकी आहेत. 18 आणि 18 बॉल मध्ये मॅच मध्ये अजूनही कुडपन वॉरियर्सला बनवायचा 48. मॅच अधुरी हातात आहे.
पण हे जे षटक आहे हे फार इंटरेस्टिंग असेल. रोहन फोर्थ ओव्हरमध्ये रोहन पुन्हा आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याने सेकंड ओव्हर टाकली होती, धावा फक्त 11 खर्च केल्या होत्या, एक विकेट काढली होती. पहिला बॉल रेंज मध्ये लॉंग ऑनला फिल्डर समोर, कॅच ड्रॉप. चांगला प्रयत्न केला होता मनोजने आणि इकडे समोर जरूर त्यांचा बाउन्स फ्लॅट आला होता बॉल. आता डायव्हिंग एफर्ट्स पाहिजे होते. एक धाव, सिंगल सोबत स्कोर पुढे. बॉल उरले 17, धावा पाहिजे त्या मॅच मध्ये 47. 47 रिक्वायर्ड, रिमेनिंग 17. 50-50 आहे. ऑफ स्टंपचा बाहेरचा हा जो यॉर्करला अटेम्प्ट होता बॉलर कडून, इट्स अ वाईड. बॅटर जर शफल झाले नाही तर तुम्हाला ती क्रीज मिळणार नाही, आणि ते जर शफल झाले तर तुम्हाला ती क्रीज मिळते. वाईटचा सिग्नल. धावा 36. 46 अजूनही गरज. 17 बॉल. खेचून मारलाय रडारमध्ये आणि थेट आता लॉन्च करण्यात आला. काउ कॉर्नरचा वरतून सीमारेषेच्या बाहेर षटकार. जबरदस्त हा फटका. हे जे फटके ते चटके देणार आहेत. करंजे पायटेवाडीला स्कोर ऑन 42, स्टील रिक्वायर्ड 40. पुन्हा वेत खेळला यावेळेला चान्स. लॉंग ऑफचा फील्डर थोडा उशिराने नाही पोहोचला, मात्र बॅटर्स पोहोचले. 2 धावा त्यांनी पूर्ण केलेल्या. 2 धावांनी 44. 44 बॉल उरलेत अजूनही 15 आणि 15 बॉल मध्ये मॅच मध्ये बनवायचा धावा 38. 15 बॉल 38 धावांची गरज आहे. हे जे षटक आहे, 2 षटक हा आणि शेवट जे 6वं षटक आहे ते जरूर तुम्हाला वाऱ्यासोबतच आहे, पण जो 5व्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं कॅल्क्युलेटिंग तुम्हाला क्रिकेट खेळायचं या क्षणाला. 2 षटक तुमचे आहेत, एक वाऱ्यासोबतच आहे. तिकडे कशा पद्धतीने तुमचा खेळ असेल, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने असेल जे 5वं आहे. ऑन साइडला फिरून मारलाय कडक, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून साधावा षटकार. चौदा धावा पाहिजे 32. वा, कमबॅक झालं. दोन्ही बॅटर्स आता तुटून पडलेले आहेत. प्रतीक खास करून ज्याने 12 बॉल 35 धावांची एक्सप्लोसिव्ह इनिंग आपल्याला दाखवली आहे. अखिलेशचं काम सध्या प्रतीक करतोय या मॅच मध्ये. मध्यंतरी थोडासा चाच पडत होता, पण आता पुन्हा एकदा आक्रमण. 14 बॉल 32 धावा 21 मॅच दरम्यान आहे. राऊंड विकेटने. पुढचा बॉल रोहनचा. शॉट मिड विकेट रेडी आता. डीप मध्ये काउ कॉर्नर आहे. खोला डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफचा फील्ड थोडा दूर आणि बॉल सीमा पार. चौकार. जमिनी समांतर देखील मारतोय आणि षटकार चौकारांसोबत धावा संख्येला आकार देतोय. स्कॉमॉझॉन 54. 54 धावा. आता बॉल उरले ते 13 आणि 13 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायचं आहे 28. 28 धावांची अजूनही गरज आहे. हा जो बॉल आहे फार इम्पॉर्टंट आहे. 13 बॉल 28. कडक बॅटिंग केले. हे षटक भरपूर मोठं राहिलं आतापर्यंत. यॉर्करला अटेम्प्ट हेड्स आहे. पार लागला स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिटला. चान्स थोडा
थ्रो जर आपण बघितला तर तो हळू गेलेला आहे. त्यामध्ये एक धाव आली प्रतिकडे स्ट्राईक असेल, षटक संपन्न होतात. अर्थातच 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 55 बॉल बाकी 12 आणि 12 बॉल कुडपन वॉरियर्सला बनवायचा 27 धावांची गरज. करतात करंजे पायटेवाडीचा अगेन्स्ट 4 ओव्हरचा खेळाच्या अखेरीस 55 धावा, 55ला 2 आणि 12 बॉल 27 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे. मागच्या ओव्हरमध्ये 21 धावा आल्या रोहनच्या. स्ट्रायकर बॉलरच्या अगेन्स्ट जो काय अटॅक केला होता खास करून बॅटर प्रतीकने. परत प्रतीक स्ट्रायकिंग एंडला 12-27 मॅच आहे. 5व्या षटकामध्ये बॉलर कल्पेश. इनसाइड आउटला टीम एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. लॉंग ऑफचा फील्ड धावतोय. नाईट चान्स सीमा पार चौकार. मधून चौकार. 4 ने धावसंख्या पुढे पोहोचले. स्कोमोझॉन 59 आणि सध्याचं समीकरण बॉल बाकी 11 बॉल मध्ये मॅच मध्ये बनवायचं. अजूनही 23 धावांची गरज आहे. अकरा बॉल 23 ची गरज आहे. काय चेंजेस वाईड ऑफ लॉंग ऑफ एक्झॅक्ट फिल्डर सेट केला जातोय. कवसला फिल्डर डीप मध्ये. पुढचा बॉल डबल शॉट. स्ट्रायकिंग एंडला थ्रो. से बॅटर आहेत. फार वेगाने धाव आली. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 60 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि या मॅच मध्ये अजूनही आता 22 धावांची गरज आहे. 10 बॉल 22 धावा. इकडे अटॅक करण्याचा ते प्रयत्न करणार आहे. जरी वाऱ्यासोबत हे षटक नसलं तरी पुढचा बॉल 10 बॉल आणि 22 धावा 21 मॅच दरम्यान आहे. रंगतदार ही लढत आपण एन्जॉय करत आहोत. क्वालिफाय 2 पोल करत असताना बॉल चालला मिड विकेट कडे. डीप मधून फिल्डर वेगाने आले. डबलला चान्स. सुरुवातीला असं वाटलं घेतील पण सिंगलने थांब दिलं. सिंगलने टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 61 धावा झालेल्या आहेत. अजूनही पाहिजे त्या मॅच मध्ये 21 धावांची अजूनही गरज आहे. 9 बॉल 21. इकडे 5-6 धावा त्यांना पाहिजेतच कोणत्या परिस्थितीमध्ये. या 3 बॉल मध्ये फिरून खेळलाय. बॉल चाललाय लॉंग लेग रिजनला. फील्ड धावतोय पोहोचलाय. उचललाय. थ्रो करतोय. धाव एकाच ओव्हर थ्रो. चान्स सुरू होती पण डबलला चान्स घेतली नाही बॅटर्सने. सिंगलने थांबलेलं. सिंगलने स्कोर सध्या 62 62 धावा. बॉल उरलेत 8 धावा पाहिजेत 20. या क्षणाला जर एक मोठा फटका आला नाही तर मॅचचा मोमेंटम पुन्हा शिफ्ट व्हायला टाइम लागणार नाही. पुढचा बॉल. अखिलेशच्या विकेटने देखील
बाजी थोडी का होईना पलटवली होती. बॉल हवेतून चाललाय. वा व्हाट अ शॉट इज दॅट. षटकार. पाहून अनिकेतच्या बॅट मधून आता षटकार आला. आवश्यक असा षटकार होता. 6 धावांनी टोटल स्कोर सध्या जाऊन पोहोचल्या पुढे. 68 धावा बॉल रोवले त्या मॅच मधले. अजूनही 7 धावा पाहिजेत. 14 मॅच क्लोज आहे. इकडून एकाच विकेट पुन्हा फिल्डिंग साईडला मॅच मध्ये आणेल, पण एक जर मोठा फटका आला क्षणाला तर मॅच मध्ये स्ट्रॉंग पोझिशन मध्ये बॅटिंग साईड असेल. मॅच बॉल आलेला आहे. बॉलिंग मार्क वरती हा गोलंदाज कल्पेश. 4 बॉल मध्ये जरूर त्याच्याकडून 7 धावा करायचं झाला, पण मागचा षटकार इम्पॅक्टफुल आला जो अनिकेतच्या बॅट मधून आलेला आहे. 7 बॉल 14. पुन्हा डाऊन दी ग्राउंड. फ्लॅट चाललाय. आता सीमा पार. 2 मारले, दोन्ही षटकार. थोडंसं फास्ट राहता प्लीज. फिल्डिंग साइड. शेवटचे 6 बॉल 8 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. मागचे 2 षटकार इम्पॅक्टफुल राहिलेले आहेत आणि पूर्णपणे या सामन्याला खेचून आणतात कोडपन वॉरियर्स. अनिकेतने 2 मारले आणि ते महत्वपूर्ण क्षणाला मारलेले. त्या अगोदर सर्व काही काम करत होता तो प्रतीक करत होता आणि या पार्टनरशिप मध्ये दोघांना माहिती आहे कोणत्या क्षणाला आपल्याला काय करायचं आहे. विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे, पण क्रिकेटमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि तो वेळ बदलवण्यासाठी तुम्हाला चांगला खेळच करावा लागतो. त्या चांगल्या खेळासाठी खास करून या क्षणाला जे काही करायचं आहे ते करंजे पायटेवाडीच्या बॉलर्सला करायचं आहे. आणि आता लास्ट ओव्हरसाठी गोलंदाज आला तो विजय. 6 बॉल 8 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम क्रमांक 7. लॉंग ऑन काउ कॉर्नर देन स्क्वेअरले खाली आहे आता तरी सध्या. चला फक्त फिल्डिंग साईड आपल्याला वेळ जास्त घ्यायचा नाही याची नोंद घ्या आपण मित्रांनो. उद्याचे संघ खेळतात त्यांना विनंती योग्य त्या वेळेवरती तुम्हाला उपस्थित राहायचं या ठिकाणी. $68 74 for 2. 8 पाहिजेत शेवटचे 6 बॉल आणि बॉलिंग साठी आला विजय. सहा बॉल 8. कोलात बॉल फटका तर चांगलाच आहे. गॅप मध्ये चाललाय. काउ कॉर्नरला फिल्डर. ओहो फार मोठी चूक आणि येतोय चौकार. बॉल मध्ये आल्या त्या 16 धावा आणि पूर्णपणे बाजी आता पलटली आहे. 5 बॉल धावा पाहिजेत फक्त 4. 1 धाव होती कदाचित दुसरी गेली असती. 2 नाही 3 नाही 4 गेल्या आणि या मॅच मध्ये आता फक्त उरल्या 4. हरण्यासाठी काही नाहीये, पण जिंकण्यासाठी अजूनही 4 धावा फिल्डिंग साइड कडे आहेत. तो बॉलरला तसा विचार करावा लागेल. विजय बॉलिंग मार्क वरती. 5 बॉल 4 धावा. वेल सेट बॅटर स्ट्रायकिंग एंडला.
ऑफ समचा बाहेर आउटसाइड एज डीप थर्डला बॉल सीमा पार विजयाचा आलाय चौकार.